दीर्घकालीन रजा संपल्यानंतर कर्तव्यात पूर्ववत रुजू करून घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करून माहूरच्या रेणुकादेवी महाविद्यालयाच्या मुख्य लिपिक शीला शेषराव लोकडे यांनी 1 सप्टेंबर 2020 पासून महाविद्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। मुख्य लिपिक शीला शेषराव लोकडे या 10 ऑगस्ट 2015 पासून दीर्घकालीन रजेवर होत्या। दरम्यान महाविद्यालय प्रशासनाने त्यांची सेवा समाप्तीची कोणतीही कार्यवाही केलेली नसताना 24 मे 2018 रोजी वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन कर्तव्यात रुजू होण्यास गेले असता त्यांना रुजू करून घेण्यास महाविद्यालय प्रशासनाने नकार दिल्याने त्यांनी सातत्याने नोकरीत रुजू होण्याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला। मात्र यश न आल्याने अखेर 12 ऑगस्ट 2020 रोजी आपण मागासवर्गीय असल्याने आपल्यावर महाविद्यालय प्रशासन जाणीवपूर्वक अन्याय करीत असल्याचे नमूद करून 31 ऑगस्ट पर्यंत रुजू न करून घेतल्यास आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन महाविद्यालय प्रशासन व अध्यक्ष सचिव बळीराम पाटील, मिशन मांडवी, तहसीलदार माहूर, संचालक उच्च शिक्षण पुणे विभाग, सहसंचालक उच्च शिक्षण विभाग नांदेड, पोलीस निरीक्षक माहूर यांना दिले। त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने त्यांना 27 ऑगस्ट रोजी उपोषणापासून परावृत्त करण्याबाबत त्यांना पत्र दिले। मात्र त्यावर तोडगा न निघाल्याने त्यांनी 1 सप्टेंबर पासून महाविद्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून उपोषणाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने कुणीही तिकडे फिरकले नाही। परंतु आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जॉईंट डायरेक्टर यांच्या पत्रामुळे येणाऱ्या 7 तारखेला सुनावणी ठेवण्यात आली असता कॉलेजचे प्राचार्य जगमोहन रेड्डी यांनी आज लेखी आश्वासन दिल्यावर कॉलेजच्या कर्मचारी व वंचित बहुजनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले, पोलीस स्टेशन API अण्णा पवार व पोलीस कर्मचारी यांनी शरबत देऊन उपोषण सोडवले। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।